केले माझ्या अभिमानी, कष्ट केले माझ्या अभिमानी, साथी साथी वाटून काढे, कष्ट केले माझ्या अभिमानी. आज बाबासाहेबांनी SC ST OBC समाजाला माणसात आणलं. आज त्यांना मान सन्मान भेटला, पण त्यांना बाबासाहेबांची थोडी सुद्धा जाण नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं. आज ते त्यांच्याच महापुरुषांवर गाणी काढून सांगायला लागले की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही नाही केलं, त्यांच्या जातीतल्या माणसांनी त्यांचा उद्धार केला. असा खोटा इतिहास ते पसरवत आहेत. सत्य कधीच लपणार नाही. आणि या संविधानामुळेच आपण आज माणूस झालो, हे लक्षात ठेवा. बाबासाहेब लोकांनी तुम्हाला वाचलं नाही हो. बाबासाहेब नसते तर आपल्याला कोणी शिवलं नसतं. बाबासाहेब नसते तर आपण आज ताट मांडून फिरू शकलो नसतो. बाबासाहेब नसते तर आपण कोणत्या मंदिरात जाऊ शकलो नसतो. बाबासाहेब नसते तर आज आपल्या घरात पाण्याचा नळ नसता, घरामध्ये लाईट नसती, घरामध्ये फॅन नसता, घरामध्ये AC नसती. बाबासाहेब नसते तर अंगावर कपडा नसता. बाबासाहेब नसते तर सोनं नाणं गाडी कधीच आपल्याकडे नसती. बाबासाहेब नसते तर आपलं अस्तित्व हे नरकापेक्षा जास्त वाईट असतं. बाबासाहेब आहेत म्हणून आपलं अस्तित्व आहे. बाबासाहेबांमुळे आज मांग, महार, चांबार, वड्डार, कुंभार, न्हावी, कैकाडी, लोहार, सुतार, कुंभार आज काही करू शकतो स्वतःच्या जातीची कामं सोडून. बाबासाहेबांचे लय उपकार आहेत. आपण शूद्र होतो सगळेजणच, SC ST OBC, शूद्र अतिशूद्र खालच्या जातीचे. आज आपल्याला कुणीच म्हणणार नाही तसं, कारण की बाबासाहेबांनी कायद्यामध्ये आपल्याला माणूस म्हणून बाबासाहेबांनी सांगून गेले. बाबासाहेब सांगायला आपण कमी पडतो. मी बाकी कुणालाच काही बोलू शकत नाही. मला असं वाटतं की समाजाच्या लोकांना बाबासाहेब सांगणं गरजेचं आहे. त्यांना सांगणं गरजेचं आहे की तू गुलाम होता, तुला माणूस बाबासाहेबांनी बनवलं, तू खालच्या जातीचा होता, तू शूद्र होता, त्यासाठी शिकणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आपली 4 मुलं गमावली आपल्यासाठी. बाबासाहेबांना कधी फिरण्यासाठी स्वतःची गाडी नव्हती. बाबासाहेबांना कधी स्वतःचं घर नव्हतं. बाबासाहेब एवढे शिकले होते की त्यांच्यासारखं शिक्षण या जगामध्ये कुणाचं झालं नाही. त्यांनी एका जातीचा कधीच उद्धार केला नाही. बाबासाहेबांनी या भारतामधल्या सगळ्या जातींचा, सगळ्या महिलांचा उद्धार केला. बाबासाहेबांसारखा व्यक्ती या जगामध्ये, या दुनियामध्ये कधीच जन्माला येणार नाही. बाबासाहेब तुमचे उपकार अनंत आहेत, ते कधीच तुटू शकणार नाही. आणि कोणत्या एका जातीवर नाही तर बाबासाहेबांचे उपकार सगळे SC ST OBC वर आहेत. आज बघतो मी ST समाजाचे लोक, OBC समाजाचे लोक जय भीम बोलायला असतात. अरे त्या बाबासाहेबांमुळे तुम्ही माणूस झाले रे, म्हणून तुम्ही जय मल्हार बोलता, जय ज्योती, जय क्रांती बोलता, जय आदिवासी बोलता, जय जोहार बोलता, जय सेवालाल बोलता. ते बाबासाहेबांमुळे बोलता, नाही तर तुम्हाला कोणी बोलू सुद्धा दिलं नसतं. बाबासाहेबांचे उपकार आहेत हे, म्हणून तुम्ही देवाची नावं घेता, म्हणून मंदिरात जाता. बाबासाहेबांनी दिलं तुम्हाला हे. तुम्ही खालच्या जातीचे सगळे शूद्र आहात, शूद्र. आज तुम्हाला असं कुणीच बोलणार नाही. तुम्हाला स्वतःला वाटत असेल की मी क्षत्रिय आहे, तर हा पूर्णपणे गैरसमज आहे. बाबासाहेबांनी आपल्याला माणसामध्ये आणलं. बाबासाहेबांमुळे आपण आज आपल्या कोणत्याही महापुरुषाचं नाव आणि त्याचा जयघोष करू शकतो. लक्षात ठेवा, बाबासाहेब नसते तर आपणही नसतो. आणि हे कष्ट फक्त बाबासाहेबांनीच केलं आहे. आज शिक्षण घेऊन तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर गेले आणि बाबासाहेबांनाच विसरले, म्हणजे खऱ्या बापाला विसरले तुम्ही. आणि बाबासाहेबांना सोडलं तर तुमचा खरा बाप कुणीच नाहीये. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भीम, जय भारत.